हाय हॅलो नमस्ते, स्वागत आहे तुमचं स्मार्ट सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण गव्हाच्या पिठाची बिस्किटे कशी करायची त्याची रेसिपी पाहूयात। लहान मुलांना ते बिस्किटे खूपच आवडतात। ही बिस्किटे आपण गव्हाच्या पिठापासून बनवलेली आहेत, त्यामुळे ही खायला तर खूपच पौष्टिक आहेत। अगदी तुम्ही नवशिके असाल तरी पहिल्या प्रयत्नामध्ये अगदी खुसखुशीत अशी बिस्किटे तुम्ही बनवू शकता, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा। बिस्किटे बनवताना प्रमाण खूप महत्त्वाचं आहे। तर एका बाउलमध्ये 1 वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। या वाटीच्या सहाय्यानेच आपण संपूर्ण पदार्थ मोजून घेणार आहोत। सेम वाटीनेच 1 वाटी पिठी साखर घेतलेली आहे। साजूक तूप आणि पिठी साखर अगदी छान अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे छाती सर्व गाठी मोडून अगदी 1 मिनिटभर हे छान असं फेटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तूप आणि पिठी साखर मिक्स करून घेतल्यामुळे बिस्किटे खुसखुशीत होण्यासाठी मदतच होते। तर 1 ते 2 मिनिट अशा प्रकारे पटपट हलवून घ्यायचं आहे। तर इथे अजिबात गुठळ्या राहिलेल्या नाहीत, आपले मिश्रण बनवून तयार आहे। एका डिशमध्ये 1 चाळणी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1.5 वाटी गव्हाचे पीठ घेतलेलं आहे। तर गव्हाचं पीठ मोजताना ते दाबून मोजायचं आहे। त्याच वाटीने 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। तर इथे तुम्ही बेसन पीठ वापरणे संपूर्णपणे ऑप्शनल आहे, त्याच्याऐवजी तुम्ही 2.5 वाटी गव्हाचे पीठ वापरलं तरी पण चालेल। तर अशा प्रकारे संपूर्ण पीठ आपण चाळून घेतलेलं आहे। तर इथे आपलं पीठ पण चाळून झालेलं आहे। आपण जे प्रथम साजूक तूप आणि पिठी साखर मिक्स करून घेतली होती, त्याच्यामध्ये हे थोडं थोडं पीठ ॲड करत मिक्स करून घ्यायचं आहे। इथे जर तुम्ही प्रमाण अशाच प्रकारे घेतलं तर पाणी अजिबात न वापरता अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये हे मिश्रण तयार होतं। तर अगदी थोडं थोडं पीठ ॲड करत हे मिक्स करून घ्यायचं आहे। गव्हाचे पीठ मोजत असताना वाटीमध्ये दाबून भरायचं, म्हणजे तिथे तुपाचं प्रमाण जास्त होणार नाही। तर बघा अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। तर ह्याच्यात छान अशा प्रकारे गोळा बनवून घ्यायचा आहे। गोळा बनवत असताना त्याला खूप दाबून बनवायचा नाही, तर अगदी हलक्या हातानेच आपल्याला हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। अगदी आपण चपाती बनवतो तशा प्रकारे एकदम दाबून ह्याचा गोळा बनवायचा नाही। तसा जर बनवला तर आपली बिस्किटे खुसखुशीत होणार नाहीत। त्यासाठी अगदी हलक्या हाताने ह्याचा गोळा अगदी छान अशा प्रकारे बनवून घ्यायचा आहे। तर बघा इथे आपण पाणी अजिबात वापरलेलं नाही। तर अशाच प्रकारे ही बिस्किटे आपण बनवून घेणार आहोत। बघा मिश्रण छान अशा प्रकारे तयार झालेलं आहे। ही बिस्किटे आपण पॅनमध्ये बेक करण्यासाठी ठेवणार आहोत। तर इथे नॉनस्टिकचा तवा मी वापरलेला आहे। ह्याला तेल किंवा तूप लावायची अजिबात गरज नाही, कारण नॉनस्टिक असल्यामुळे त्याला ही बिस्किटे अजिबात चिकटणार नाहीत। तर बघा अशा प्रकारे छोटासा गोळा घ्यायचा आहे, तो हातावरती अगदी 2 मिनिटभर अशा प्रकारे अलगद प्रेस करून घ्यायचा आहे, थोडासा दाबून घ्यायचा। बघा अशा प्रकारे मी इथे गोल बिस्किटे बनवणार आहे। या बिस्किटावरती तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे वेगवेगळी डिझाईन बनवू शकता। तर बघा मी अशा प्रकारे इथे डिझाईन बनवून घेणार आहे। थोडंसं प्रेस करायचं, म्हणजे अगदी छान अशा प्रकारे ह्याच्यावरती ही डिझाईन बनवून तयार होते। बघा दिसायला तर ही बिस्किटे खूपच छान बनलेली आहेत। तर अशाच प्रकारे इथे आपण संपूर्ण बिस्किटे बनवून घेणार आहोत। बिस्किटे तव्यामध्ये ठेवत असताना त्याच्यामध्ये थोडीशी जागा ठेवायची ना, कारण बेक झाल्यानंतर हे थोडीशी फुगतात। तर अशा प्रकारे इथे मी निम्मी बिस्किटे बनवून घेतलेली आहेत। दुसरा तवा पण मी इथे गरम करायला ठेवलेला आहे। बघा हा तवा प्रथम प्रीहीट झालेला आहे, ह्याच्यावरती हा नॉनस्टिकचा बिस्किट ठेवलेला तवा ठेवायचा। गॅसची फ्लेम लो करायची आणि झाकण ठेवून 15 मिनिट ही बिस्किट आपण बेक करून घेणार आहोत। 15 मिनिट झालेली आहेत। बघा अगदी छान अशा प्रकारे बिस्किटाची साईज पण वाढलेली आहे आणि छान अशा प्रकारे बेक पण झालेली आहेत। बिस्किटे संपूर्णपणे थंड करून घ्यायची आणि त्यानंतरच काढून घ्यायची आहेत। बघा दोन्ही साईडनी अगदी छान अशा प्रकारे ही बिस्किटे भाजलेली आहेत आणि खायला तर ही बिस्किटे खूपच छान लागतात। अगदी खुसखुशीत तयार झालेली आहेत। अशा प्रकारे अगदी अर्ध्या तासामध्ये घरी तुम्ही ही गव्हाच्या पिठापासून पौष्टिक बिस्किटे नक्कीच बनवू शकता। लहान मुलांना तर ही बिस्किटे खूपच आवडतात। तर अशा प्रकारे गव्हाच्या पिठापासून बिस्किटे कशी करायची याची रेसिपी आपण पाहिलेली आहे। ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे मी अशा नवनवीन रेसिपी टाकत असते त्याचं नोटिफिकेशन सर्वात प्रथम तुम्हाला मिळेल।
म्हणजेच तुम्ही माझी कोणतीच रेसिपी मिस नाही करणार. संपूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू.